मालेगाव महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 50% महिला आरक्षण जाहीर झाल्याचं समजतंय। तर 22 जागा या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत। एकूण 21 प्रभागांमधनं 84 नगरसेवकांची निवड होणार आहे आणि या निवडणुकीसाठी 2011 ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे। महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। मात्र महापौरपद हे महिलांसाठी राखीव असण्याची शक्यता असल्यानं महिला महापौर विराजमान होणार आहे का अशा चर्चा आता शहरात रंगतायत। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूक जी आहे ती तब्बल 4 वर्षानंतर होत आहेत आणि 21 प्रभागांमधून जवळपास 84 नगरसेवक हे आपले नशीब आजमावणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण काही मालेगावकर आपल्या सोबत आहेत, माजी नगरसेवक आहेत, काही कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊ की हे आरक्षण कसं झालं आणि काय झालं। अतिशय पारदर्शकपणाने ही आरक्षण सोडत या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समक्ष आयुक्त महोदय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने लहान बाळ गोपाळांकडून या ठिकाणी चिठ्ठ्या काढण्यात आल्या। कुठल्याही प्रकारचं त्याच्यात कोणाला ऑब्जेक्शन असं काही वर्तन झालं नव्हतं आणि जे काही आरक्षण निघाले त्यावर मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण खुश आहोत। येणाऱ्या 2026च्या महापालिका निवडणुकांमध्ये आमचे मंत्री महोदय सन्माननीय गिरीशजी महाजन जे ह्या मालेगाव नाशिक जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आहेत ते ज्या पद्धतीने आदेश करतील त्या पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे आणि नक्कीच राज्याचे सर्व जे काही मंत्री आहेत, राज्याचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी युतीत लढत द्यायची आहे, युतीमध्ये लढायचं आहे। जर यदा कदाचित काही ठिकाणी युती नाही झाली तर तिथे मैत्रीपूर्ण लढत ही होणार आहे। ज्याप्रमाणे महिलांना आरक्षण मिळालेलं आहे नक्कीच त्याचा उपयोग महिला सशक्तीकरणासाठी होणार आहे आणि या सरकारच्या निर्णयामुळे कुठंतरी महिला शक्तिशाली होतील आणि स्वतः सरकारमध्ये सहभागी होऊन मालेगाव तालुक्याचा विकास करण्यात ते मोठे सिंहाचा वाटा उचलणार आहेत। नक्कीच एक रंगतदार निवडणूक सुद्धा होणार आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।